निशाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण बनवणार आहोत 1 किलो रव्याचे खुसखुशीत व कुरकुरीत असे पापड. तर आजची ही रेसिपी बनवणार आहे माझी मम्मी. तर 1 किलो रव्याचे पापड बनवण्यासाठी लागणारे सामान आहे 1 किलो रवा, 3 चमचे जिरे, 3 चमचे तीळ व चवीनुसार मीठ. एका भांड्याच्या साहाय्याने रवा मापून घ्यावा. मापून घेतलेल्या भांड्याच्या साहाय्याने 6.5 कप पाणी गरम करायला ठेवणे. 6 कप व अर्धा कप या पद्धतीने 6.5 कप पाणी गरम करून घेणे. आता यामध्ये तीळ व चवीनुसार मीठ घालून घ्यावे. जिरे घालण्यास मात्र अजिबात गडबड करायची नाही, कारण जिरे आधी घातल्यामुळे पापडांना काळपटपणा येऊ शकतो. त्यामुळे पाणी उकळल्यानंतर सर्वात शेवटी मग त्यामध्ये जिरे घालून घ्यावे. आता चमच्याच्या साहाय्याने मिश्रण ढवळत राहावे व दुसऱ्या हाताच्या साहाय्याने रवा हळूहळू त्यामध्ये घालून घ्यावा. याच पद्धतीने मिश्रण ढवळत राहावे. रवा घालून झाल्यानंतर 5 मिनिटं असेच मिश्रण ढवळून घ्यावे, म्हणजे यामध्ये एकही गुठळी होत नाही. बघू शकता पीठ आपले मस्तपैकी शिजत आहे. 10 मिनिटांनंतर बघू शकता पिठाला एक घट्टसरपणा येण्यास सुरुवात होते. आता पीठ बघू शकता या पद्धतीने झालेलं आहे. आता यानंतर यावरती प्लेट किंवा परात झाकून एक 10 मिनिटे पीठ शिजवून घ्यावे. पीठ शिजवल्यानंतर बघू शकता पिठाला एक चिकटपणा आलेला आहे. जर आता या स्टेपला पीठ आपल्याला घट्ट वाटले तर यामध्ये उकळलेले गरम पाणी घालून पुन्हा मिश्रण ढवळून घ्यावे. आता मी एका छोट्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून त्यामध्ये खायचा हिरवा रंग घालून एकजीवपणाने हे पीठ ढवळून घेत आहे. आता हे मिश्रण या पद्धतीने ढवळून झाल्यानंतर एका प्लास्टिकच्या कागदावर पळीच्या साहाय्याने गोल गोल असे पापड घालून घ्यावे. या पद्धतीने पापड घालून उन्हामध्ये वाळवून घ्यावे. पापड ओलसर असतानाच उन्हामध्ये पापड पलटून घ्यावे, म्हणजे पापड कागदाला चिकटत नाहीत व काढताना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. पापड एकदम नीट प्रकारे निघतात. आता 2 ते 3 दिवस उन्हामध्ये पापड वाळवून तेलामध्ये भाजून बघू शकता पापड मस्त असे फुलत आहेत. पापड खातानाही अगदी खुसखुशीत व कुरकुरीत असे पापड हे लागतात. तयार आहेत आपले पापड.